गणपती बाबा, माझा कोटी कोटी धन्यवाद. माझे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. माझ्या यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद. आज सकाळ धरून व्हिडिओ टाकला नाही, काढला नाही. सकाळ धरून लई मी टेन्शनमध्ये आहे. कुणी मला सपोर्ट करीना. मी आता समोरून व्हिडिओ नाही काढत, नाही टाकत. वेळ नाही आहे. आपल्या मुलाला अजून बरं नाही आहे. लई संकटमध्ये पडले मी. हे संकट कसं द्यावा सुटन. हे गणपती बाबा माझ्यावर दया कर. गणपती बाबा, तुम्ही तर दुःख हरवणार आहेत, सुख देणारे आहेत. एवढं कसं दुःख आलं मला. माझी पण तब्येत बरोबर नसते, पण लेकरांसाठी मी तशीच उठून बसलेली आहे. काय करू गणपती बाबा, काय करू. माझी यूट्यूब फॅमिली कशी करू मी, काय करू मी, कसं काम करून कसं हे घर बघू मी लई मोठ्या अडचणींमध्ये सापडले. देवा परमेश्वरा, माझ्यावर दया करा. काय करू ते कळा नाही मला. धरती आसमान एक झाल्यासारखं झाले माझ्यासाठी. कसं करू देवा परमेश्वरा, काय करू देवा परमेश्वरा. देवा परमेश्वरा, मी तर तुमचं नावच घेत राहते. देवा परमेश्वरा, मी तर म्हणते माझा परमेश्वर माझ्या संग आहे, ईश्वर माझ्या संग आहे. मला काय काळजी आहे ना. आता माझी वर्षे होत आहे. आता 1-1.5 महिन्याने माझी यूट्यूब फॅमिली आहे माझ्या पाठीमागं. जसा परमेश्वर कसा माझ्या पाठीमागं आहे, तशी माझी यूट्यूब फॅमिली माझ्या पाठीमागं आहे. आणि आता मी कसं करू, काय करू, मला काहीच कळत नाही. आता बघा, सकाळ धरून व्हिडिओ काढला नाही, टाकला नाही. मी ते परेशानमध्ये आहे. सकाळ धरून मी ती रडत बसले. काय करू देवा, काय करू देवा, असं म्हणायला लागले. मी कसं, एक तर माझं शिक्षण नाही, काय नाही. मी अनाडी आहे, मी अनपढ आहे. मेहनत करून माझा परिवार मी सांभाळते. कशी करू मला काहीच कळा नाही. कशी काम करू, कशी या परिवाराला सांभाळू, पैसे कसे आणू, कुठून आणू, काय करू. आत्तापर्यंत बघा 20 दिवस झाले लोकांचं कर्ज करून करून मी आत्तापर्यंत दवाखाना केला आहे. आता इथून पुढं देवाने मला आता टाईम नाही आणावं दवाखान्याचा. आता बरं लागू दे, बरं लागू दे. आता माझी पण तब्येत सारखी बिघडायला लागली. देवाला तेच म्हणते, देवा नको असा माझ्यावर टाईम आणून. म्हणजे मी लय मोठ्या अडचणीमध्ये सापडे बघा. आणि कुणाला सांगावं ना ते पण कळा नाही. आता कुणी बी येणार बघून जाणार, कुणी बी येणार बघून जाणार. परी मलाच सारलं करायचं ना. सारलं तर मलाच करायचं ना. आता मी घरात मोठी म्हणल्यावर आता हे परी आता मेहनत करत होते म्हणून घरात पैसा पाणी खर्चत होते. आता किती दिवस झाले, 15 दिवस झालं थोडं बांगडे माल करते. काय होतंय तेवढ्याने. भाजीपाला आलं म्हणून काय बाकीचं सगळं पाहिजे घरामध्ये. राशन पाहिजे, सगळंच पाहिजे. भाडं एवढं द्यायचं. मी काय करू, तुम्हीच आता सांगा मला. मी काय करू, काय करू, मला काहीच कळा नाही. नुसती मी रडायले बघा, काल धरून नुसती रडायले. देवा माझ्या मदतीला धाव, देवा माझ्या मदतीला धाव. कसं करू. घराला सोडून तर जरा बी बाहेर मला निघायचं म्हणलं ना, लय टेन्शन यायले. सारखं बघावं लागते ना, सारखं बघावं लागते. कशी करू, काय करू. लय अडचण आली मला. बाबा नीट काढणार आहे बाळा. लय अडचण आली हो. मी कशीच काहीच करू. मला बोलायला पण जमा नाही, बोलायला पण याय नाही. माझी एवढी अडचण झाली ना. यूट्यूबवाले माझं कसं करणार मी, काय करणार मी, तुम्हीच सांगा मला. आता मी काय करू, कुठं पळू, कुठून पैसा पाणी आणू, कसे घरं चालू, कसं भाडं देऊ, कसं करू देवा, मी सांगा तुम्ही. काय करू देवा मी, मदतीला धाव देवा. तुम्ही तर म्हणतात ना, बाळा पुढं चल, मी पाठीशी उभा आहे. मग एवढी अडचण कशी काय मला, एवढी अडचण कशी काय. ओ देवा परमेश्वरा,
एवढी अडचण कशी हो, मी काय करू काय करू काय करू मी काय करू, कशी करू मी. रडून रडून चेक झाले बघा. किती रडू किती रडू किती रडू किती रडू. आणि लोक तर काय पण कमेंट देते तो, त्यांना कळत पण नाही, दुःख सुख पण कळा नाही. चला मी आता ही इडव टाकणार आहे बघा. इडव मी टाकणार आहे आता. सकाळ धरून काहीच नाही, नुसते टेन्शनमध्ये रडते 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 रडते.